Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. सतेज काव्य मंचाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी गृह राज्यमंत्री, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी कवी डॉक्टर वसंत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सतेज काव्य संमेलन होणार असून यावेळी कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा पहिला सतेजचा काव्य कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते व निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध विभागातून सहभागी होणाऱ्या या कवी संमेलनाच्या उद्घाटन साहित्यिक व चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रकाशक व दिग्दर्शक अनिल महमाने, सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख 5,000 रुपये, 25,000ची पुस्तके व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भूपाल शेट्टे यांनी गेली 35 ते 40 वर्ष कुष्ठरोगी बांधवांची सेवा केली आहे. स्वखर्चातून दरवर्षी कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करत असतात. राजकारण, समाजकारण व कुष्ठरोगसह वंचित बहुजन समूहासाठी भूपाल शेट्टे यांनी भरीव काम केले आहे. या दखलपात्र कामासाठी त्यांनी पद्मश्री डॉक्टर बाबासाहेब आमटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. डॉक्टर मिनल राजहंस, डॉक्टर वसंत भागवत संपादित नव्या विचारांच्या नव्या कविता या कविता संग्रहाचे यावेळी प्रकाशन होणार असून कवी डॉक्टर किरण भिंगार देवे, डॉक्टर कपिल राजहंस, रंजना साणप, डॉक्टर सागर भजनावनी, शांतीलाल कांबळे, प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी, प्राध्यापक प्रकाश नाईक, विद्रोही पीके, रमेश नाईक, उद्धव पाटील, प्रकाश शिंदे, युवराज सावंत, बाबूराव कांबळे, उमेश शिरगुप्पे, प्राध्यापक संजय कांबळे, प्राध्यापक सचिन बोलेकर, राजकुमार किर्दत, दत्तात्रय पाटील, रवींद्र फडणवीस, युवराज पाटील, परशुराम कांबळे, अंकित कांबळे, डॉक्टर दत्ता ढुवळे, स्वाती कोरगावकर, जान्हवी कांबळे, वसुंधरा निकम, शिवाजी पाटील, प्राचार्य शालिनी पवार, सोमनाथ दळवी, सुनील गोडबोले, किरण पाटील, राजश्री दळवी, सागर सोनवणे, रघुनाथ कापसे, सुवर्ण शहा, प्रताप घेबडे, दीप्ती कुलकर्णी, विजयकुमार पवार, राहुल राजपुरे, विनायक कुलकर्णी, नितीन पवार, सुरेश कुलकर्णी, नामदेव हुले, सुरेश पुनाळकर, दादासाहेब सादोळेकर, कवी श्रीलता, प्रमिला कुलकर्णी, निशा खरात, डॉक्टर जगन्नाथ कांबळे, किरण मेत्री, डॉक्टर मलिंदराज कांबळे, रमेश मोटे, श्रद्धा सूर्यवंशी, विनायक यादव, शरद गुरव, रवींद्र भोसले, भार्गवी कुलकर्णी, सुचित्रा पवार, दिनकर साळोखे, दिलीप नेवसे, जान्हवी सावंत, रोहिणी पराडकर, कल्याण श्रावस्ती, अपूर्वा पाटील, उर्मिला तेरी, सुवर्णा वाघमारे, अनिल कलकुटी, धोतीलाल, नूर मोहम्मद मुजावर, प्रकाश पोद्दार, विलास साठे, मंगेश रावळ, मेधा मावळकर, सुवर्णा पवार, अपर्णा पाटील यांच्या सहित वैभव ढोबळे, दिलीप पाटील, अर्जुन जाधव, आरती मांढरे, जयश्री जगताप, सलीम शेख, मेघा शहा, स्मिता चोथे, सुमिथा रेंदाळकर, रावसाहेब पाटील, भूपाल कांबळे, लक्ष्मण शिंदे, मायकल जॉन डिसोजा, सरस्वती डवरी, गणेश गायकवाड, योगिता कोठारे, सुनील जाधव, रामचंद्र कांबळे, संजय पाटील, मोहम्मद नाईकवाडे, विठ्ठल जावळे, जगन्नाथ मोरे, बाबासाहेब कांबळे, सुहासिनी शेळके, नंदिनी चांदवले, माधवी पवार, श्याम करंजकर, संजय माळी, संजय मानी, वर्षा ढाले आदी कवी कवी संमेलनात आपल्या कविता सादर करणार आहेत. काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अनिता काळे, अंतिमा कोल्हापूरकर, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, दिनकर आडसूळ उपस्थित होते अशी माहिती
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे भव्य काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या कवी संमेलनासाठी डॉक्टर वसंत भागवत हे अध्यक्ष म्हणून लाभलेले असून साहित्यिक मिलिंद यादव सर हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. या कार्यक्रमासाठी निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष, प्रकाशक, लेखक, साहित्यिक अनिल ममाणे सर व सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय त्याचबरोबर समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरतपणे कार्यरत असणारे कोल्हापूरचे माजी महापौर भूपाल शेट्टे सर यांना पहिला मानाचा, सन्मानाचा व अभिमानाचा सतेज कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 5,000 रुपये, 25,000 रुपयाची पुस्तके त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून कवींची उपस्थिती लाभणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम साहित्यप्रेमींनी, कवींनी, लेखकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा अशी एक आयोजक या नात्याने मी आपणास विनंती करीत आहे. 10 वर्ष अविरतपणे कवी संमेलनाचा कार्यक्रम आम्ही घेत असून यावर्षी स्त्रियांनी सुद्धा त्यात जास्तीत जास्त भाग घ्यावा अशी मी महाराष्ट्रातील स्त्रियांना विनंती करते आणि ह्या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी त्यांना विनंती करते. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 11 एप्रिल रोजी राजेश शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे भव्य काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. या काव्य संमेलनासाठी सामाजिक क्षेत्रातील सर्वात जास्तीत जास्त कवींनी सहभाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज काव्य मंच यांच्या वतीने कवी संमेलन आयोजित केलेले आहे. हे कवी संमेलन शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. तर हे सर्व कामगार बंधूंनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात उपस्थित राहावी ही विनंती. यासाठी आपल्याला सर्वांनाच म्हणजे जास्तीत संख्येनं या कार्यक्रमामध्ये सर्व क्षेत्रातील म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संघटना तर सगळ्या क्षेत्रातील जे काही आपले सहकारी असतील त्यांनी उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. या कवी संमेलनामध्ये आपण गेल्या वर्षी याच वाढदिवसाचं औचित्य साधून नव्या विचारांचे, नव्या युगाच्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन करणार आहोत आणि त्यासाठी सुद्धा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आनंद लुटावा अशी सुद्धा मी विनंती करतो. बंटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी जे आपण कवी संमेलन ठेवलं होतं त्याच्यामधील कवींचे जे त्यांनी कविता सादरीकरण केलं होतं त्याचं पुस्तक आपण निर्मिती प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करणार आहोत. बंटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.